हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण जे ग्रुप सी मुख्य परीक्षा जी होणारी 21 सप्टेंबरला त्या संदर्भात ऑफलाईन सेशन घेतलं आहे. पण बऱ्याच जणांचं पुण्याच्या बाहेर जे असणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांचं म्हणणं होतं की ऑनलाईनला पण यूट्यूबला टाकलं पाहिजे. सो त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी मी घेऊन येतो आहे. लक्षात घ्या, आता जो काही उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये इतर विषयही तुम्हाला सगळे करायचे आहेत जे की जास्त मार्कांना विचारलेले आहेत, जास्त वेटेज आहे ग्रुप सी मेन्सला. पण मग त्यासोबत छोट्या विषयांना ज्यांना की वेटेज कमी आहे, म्हणजे विषय छोटे म्हणण्यापेक्षा त्याचं वेटेज फार कमी आहे, त्याच्याकडे जर दुर्लक्ष आपण करत गेलो तर काय होईल, स्पर्धेमधून तिथंच बाहेर पडू. बाकी तुम्ही जास्त हाय वेटेज असलेल्या विषयांकडे कितीही लक्ष द्या, कितीही मार्क्स घ्या, पण जर तुम्ही इतर विषयांकडे दुर्लक्ष केलं तर तिथलचा सुद्धा एक एक मार्क, एक एक क्वेश्चन हा तुमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि जर आता तुम्ही मुख्य परीक्षेला असाल तर मग लक्षात करा, लाखोच्या स्पर्धेतून तुम्ही कुठेतरी आतमध्ये आलेला आहात आणि तिथं संधी जर तुम्ही गमावली, कशामुळे, ह्याच्यात की मार्क्स कमी येतात, 10च मार्कांना विषय आहे किंवा अजून कमी मार्कांना विषय आहे, हे आता आपल्याला म्हणायला चान्स नाही आहे, कारण ती चॉईस ठेवलीच नाही आहे. कॉम्पिटिशन एवढं हाय आहे, तुम्ही कुठल्याही विषयाला थोडं दुर्लक्ष केलात की इतरांना तेवढं बेनिफिट राहील आणि मग त्यांनी अभ्यास केल्यामुळं तिथं मार्क घेतील ते विद्यार्थी इतर, आणि ते पुढे जातील, पोस्ट मिळून बाहेर पडतील आणि आपण बसू प्री मेन्स खेळत. त्यामुळे इकॉनॉमिक्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भलेही त्याचं वेटेज 10 मार्कांना का असणार. या इकडं हा सिलेबस आहे. आता तुम्हाला इथं सिलेबस सांगण्याच्या अगोदर आधी प्रॉब्लेम सांगतो. आता आपला मेन काय फोकस आहे, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट कुठला, कंबाईनचा. कंबाईन मेन्स कुठली, ग्रुप सी, कधी होणार आहे, सप्टेंबरमध्ये. ह्याच्यामध्ये काय काय अभ्यास लक्षात घेतला पाहिजे, आणि आपण आता रिव्हिजन स्ट्रॅटेजीला आहेत बरं का. हे कुठल्या आहे, रिव्हिजन स्टेजला आहेत आपण आता. एक तर तुम्ही मेन्सला आहेत म्हटल्यानंतर प्री झालेली आहे, प्रीचा इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट पूर्ण तुम्ही वाचलेला आहे असं गृहीत धरलं जातं, बेसिक अंडरस्टँडिंग तेवढी आलेली आहे. आणि मग आता मेन्सचा पण बराच कालावधी पुढे सरकला आहे, तर थोडाफार अभ्यास तुम्ही मेन्सचाही केलेला असणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण जे टार्गेट करतोय मेन्स इकॉनॉमिक्स, किती, 10 क्वेश्चन हे टार्गेट आहे आपलं, हे लक्षात ठेवा, रोड मॅप. ह्याच्यासाठी तुम्ही आता काय काय केलं असेल किंवा आता इथून पुढे काय करणार असाल रिव्हिजनला, एक तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो सिलेबस, ठीक आहे. त्यानंतर PYQ. आता याच्याबद्दल थोडी लिमिटेशन्स आहेत आपल्याला, का, कारण आत्तापर्यंत फक्त 3च एक्झाम झाल्यात, गट ब च्या 2 आणि गट क ची 1, बरोबर, मुख्यची, कारण नवीन पॅटर्न नवीन सिलेबस आहे त्याच्यानुसार फक्त 3 मेन्स झाल्यात. म्हणजे PYQ आपल्याला 10 असे बघितले तर 30च अवेलेबल आहेत 3 एक्झामचे. आणि मग याच्या आधारावर तुम्ही काय करणार, सोर्सेस ठरवणार ना, बुक्स, अशी साधारण प्रक्रिया आहे. मग रिव्हिजन स्टेजला असाल किंवा अभ्यासाच्या स्टेजला असाल, आपण एवढ्या गोष्टी फॉलो करतो. त्यातला पहिला पॉईंट सिलेबस. आता याच्याबद्दल एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तुमच्या समोर येऊ द्यात. आपण स्ट्रॅटेजी म्हणले की काय करतो, काय वाचलं पाहिजे, कुठून वाचलं पाहिजे, किती टॉपिक्स करायचे, असं तसं सगळं हेच करतो. पण मुळात प्रॉब्लेम काय झाला आहे कंबाईनचा, जेव्हा सिलेबस आणि पॅटर्न बदलला त्याच्याबद्दल एक डिस्कशन करू. पहिल्यांदा जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे, या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले टॉपिक जर तुम्ही नीट बघितला तर याच्याबद्दलचे काय पॉईंट, एक तर सिलेबस खूपच व्हास्ट आहे, खूप मोठा आहे. तुम्ही एकूण पेज जरी बघितला तर अर्ध पेज तर आपला सिलेबसच दिला भरून. हे काय, हे इकॉनॉमिक्सचा सिलेबस एवढा, ठीक आहे. त्याच्यात पण हे जे आहेत ना सिलेबसचे टॉपिक वगैरे, हे तुम्हाला कुठले दिलेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी लास्ट ऑब्जेक्टिव्ह होती त्याचा जो पेपर 4 होता त्याच्यामध्ये हे इकॉनॉमिक्स म्हणजे कृषी अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र या सिलेबसचे पॉईंट्स, टॉपिक्स तुम्हाला आणलेले आहेत कंबाईन मुख्य परीक्षेला, गट ब गट क नवीन पॅटर्ननुसार. मग राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा सिलेबस राज्यसेवेला कुठं होता, पेपर 4मध्ये. टोटल पेपर 4 किती मार्कांचा होता, 150. याच्यापैकी 105, थोडंफार प्लस मायनस कधी 110 पर्यंत पण गेलेले आहेत मार्क, पण 105 धरू. हे तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असा मिळून राज्यसेवा मेन्सला 105 मार्कांचा सिलेबस जो होता तो तुम्हाला कुठं आणलाय, कंबाईनला आणलाय, ठीक आहे. हा प्रॉब्लेम झालाय. बरं, पुढचे महत्त्वाचे पॉईंट, एवढा हेवी, एवढा मोठा सिलेबस जो किती 105 मार्कांना, जिथं की तुम्हाला राज्यसेवा मुख्यच्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. एवढा हेवी सिलेबस ऑलमोस्ट कुठे टाकलाय, कंबाईनला टाकलाय. समजून घ्या आता मी काय म्हणतो ते. जर तुम्हाला इथून पुढे इकॉनॉमिक्समध्ये त्या 10 पैकी किमान 7 ते 8 एवढे जर मार्क आणायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे.
अभ्यास खूप करतो, वाचतो, पण मग आउटपुट मिळत नाही. आणि हा जो गॅप आहे ना, हा कसा भरून काढायचा? सिलेबस आहे राज्यसेवा मेन्सचा, जो तिथं किती विचारला जातो? 105 मार्काला. त्यामुळे तिथं कितीही वाचन केलं तरी त्याचं आउटपुट मिळायचं, अभ्यास केला तरी प्रश्न समोर दिसायचे. आपला प्रॉब्लेम काय झाला आहे? सिलेबस तर फार मोठा, राज्यसेवेचा हेवी एवढा, आणि विचारला किती मार्कांना जातो? फक्त 10 मार्काला. म्हणजे ऑलमोस्ट 110 मार्काचा सिलेबस फक्त 10 मार्काला कसं कव्हर करायचं? मग ह्याच्यासाठी एवढ्या हेवी मोठ्या सिलेबसला तुम्हाला रेफरन्स बुक पण तेवढे मोठे हेवी वाचावे लागतील. ऑब्व्हियसली ना, हे आत्ता जे सांगितलं हा सगळा सिलेबस वाचायचा राज्यसेवेच्या मेन्सच्या अँगलनी जर वाचलात तर खूप जास्त रेफरन्स वाचावे लागतील, हेवी मोठे मोठे रेफरन्स वाचावे लागतील. बरं ठीक आहे, एवढा मोठा हेवी सिलेबस बुक्स वाचून तुम्ही कव्हर जरी केलात हरकत नाही, त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, किती एफर्ट्स घ्यावा लागेल ह्याचा विचार केला आहे का? म्हणजे इकॉनॉमिक्सचा एवढा सिलेबस वाचण्यासाठी एक 5 आणि 10 दिवस आणि 15 दिवसाचा खेळ आहे का हा? बरं तेवढा वाचून पण लगेच कळेल का? रिव्हिजन, त्याच्या नोट्स, किती एफर्ट्स, किती हे करावं लागेल. आणि एवढा हेवी सिलेबस वाचून एवढे एफर्ट्स घेऊन आउटपुट किती मार्कांना विचारलं जाईल? फक्त 10 मार्कांना. हा प्रॉब्लेम, ही गफलत आहे ना, आधी ही समजून घ्या. हा झाला प्रॉब्लेम जे तुमच्या समोर आणला. 105 मार्कांचा सिलेबस फक्त 10 मार्कांसाठी आपल्याला करायचा आहे, आणि त्याच्यासाठी हा एवढा भला मोठा एक पॉईंट जर करत बसलात तर तुमच्या माहितीसाठी राज्यसेवा मेन्सला हे जे येत नाही पॉईंट, जे की तुम्हाला नव्याने टाकलेत, सहकार, उद्योग, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, आणि सगळ्यात महत्त्वाचा हा परत जो सिलेबस राज्यसेवा मेन्स पण इकडे घेतलेला आहे, हेडिंग टाकलेला आहे ॲज इट इज, तो तिथं 20पेक्षा जास्त मार्काला विचारला जात होता. याच्यावर प्रश्न शेती व ग्रामीण विकास टॉपिक आहे तुम्हाला, हा राज्यसेवेला किती मार्काला विचारला होता? किमान 20 प्रश्न याच्यावर असायचे, किमान 20-25 आकडा आहे. आणि हाच टॉपिक तुम्हाला आलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न किती आहेत? एकूण प्रश्नच 10 आहेत, आणि त्याच्यात हा एक टॉपिक आहे म्हणल्यानंतर 1 किंवा 2 खूप झाले, याच्या पलीकडे कसं येणार? आयोगाला बाकीचे पण टॉपिक आहेत, त्याच्यावर पण प्रश्न आहेत ना. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, हा आपल्याला लक्षात येण्याच्या पलीकडे आहे. आणि मग याच्यासाठीच आपल्याला डायरेक्शन क्लिअर पाहिजे. आयोगाने काय दिलं आहे, नेमका प्रॉब्लेम काय, हे आधी समजून घ्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. आपल्याला जसं वाटतं तसा अभ्यास करायचा, किंवा इतरांनी सांगितलं अरे नाही राज्यसेवेचे टॉपिक टाकलेत, वाच राज्यसेवेचा सिलेबस, घे हेवी सगळे सोर्सेस, वाच, मोठे एफर्ट्स घे, खूप वेळ टाक, आणि आउटपुट किती? 1 किंवा 2 प्रश्न. ह्याच्यासाठी तू डीपमध्ये एवढं ॲग्रिकल्चर करून तुला फायदा काय? बरं ते पण 3 पेपरमध्ये तुम्ही जर नीट बघितलात, समजा हे इथं मी ह्याचा घेतला आहे सहकाराचा, पण तिथं 4 कधी 5 प्रश्न सहकारावर आहेत, 5ची रेंज धरून चला. सेम उद्योगावर पण तशी 4-5ची रेंज, इन्फ्रावर पण 4-5ची रेंज मिनिमम गृहीत धरली तर. आणि तुम्ही कंबाईनला जर नीट बघितला तर कधी कधी हा टॉपिकच स्किप केला आयोगाने. म्हणजे 3 जे PYQ आहेत ना, गट ब गट कचे 3 पेपर झालेले आहेत, त्या एका पेपरमध्ये तर सहकारच नाही आहे, कुठं उद्योगच नाही आहे, कुठं इन्फ्राच नाही आहे. कारण टॉपिक खूप जास्त आहेत, प्रश्न 10च आहेत. त्याच्यामुळे आयोग प्रत्येक टॉपिकला न्याय देईल का? तिथं असा नियम असतो का? नाही सर, एवढे टॉपिक दिलेत आयोगाने सिलेबस, त्यामुळे प्रत्येक टॉपिकवर 1 प्रश्न यायला पाहिजे, असा नियम आहे का? उलट तर शाश्वत विकासावर एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न आहेत तुमचे. म्हणजे लिटरली समजा इथं जर मी असं म्हणत असेल, फॉर एक्झाम्पल 15 टॉपिक आहेत किंवा 20 टॉपिक आहेत असं गृहीत धरू, टोटल 20 पैकी 10च टॉपिकवर प्रश्न येणार आहेत, ह्याचा अर्थ 10 टॉपिक डायरेक्टली स्किप होणार आहेत. बरं, असंही नाही की बरोबर आयोग मग 10वरच विचारल, एका टॉपिकवर 2 प्रश्न आल्यानंतर तर परत तुमचा आकडा हा अजून 2 टॉपिकवर कमी झाला, म्हणजे इथं ह्याच्यावर गेलं. हे सगळं जुगार खेळासारखंच आहे ना. आणि मग हेच जर आपल्याला माहीत नसेल तर रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी ठरणार तुम्ही? जे ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, मेन्ससाठी इकॉनॉमिक्सचा एवढा हेवी सिलेबस तुम्ही वाचायचा कसा? त्याच्यातही बऱ्याच जणांना हाच अजून प्रॉब्लेम सुटलेलाच नाही आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो. इथं जर नीट बघितलात, सार्वजनिक वित्त इथं पण मेन्शन केलं आहे, आणि सार्वजनिक वित्त इथं पण मेन्शन केलं. बरं, आंतरराष्ट्रीय व्यापार इथे मेन्शन केला आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार इथे मेन्शन केलेला आहे. हा काय प्रकार आहे नेमका? याच्यासाठी सिलेबस डिकोडिंगचा सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे यूट्यूबला, तो सर्च करा, किंवा आपलं अर्थनीती टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर टाकलेला आहे मी, किंवा मग कॉन्टॅक्ट करा, बोला. पण काय माहिती का, नीट आधी समजून घ्या आणि मग अभ्यास करा. आपल्याला अशा कुठल्याही गोष्टी माहिती नसतात किंवा माहिती करून घ्यायच्या नसतात आणि फक्त अभ्यास करायचा असतो. ह्याच्यामुळे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होत नाही. आपल्याला वाटतं आपलं समाधान, सर मी खूप वाचतोय, सर हे सोर्स वाचला, ते सोर्स वाचला, अरे उलट वाचायचं नव्हतं, काय फायदा केला वाचून? बघा, हे तुमच्या समोर चित्र आहे, काय करायचं. मी आता इथं काय सिलेबस डिकोडिंग करणार नाही आज आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्यात. की कंबाईन मेन्स इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी 10 घ्यायची असेल, सिलेबस एवढा हेवी दिला आहे, आणि PYQ तो मोजकेच अवेलेबल आहेत, आणि मग त्यासाठी हेवी बुक्स वाचून फायदा आहे का? तर नाही. हा झाला प्रॉब्लेम. आता येतो सोल्युशनकडं.
प्रॉब्लेम काय सांगितला. मी बघा कधीही माझ्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली सध्याचा इश्यू काय आहे, विद्यार्थी कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस करतात, आधी तो प्रॉब्लेम समोर आणतो, कारण ते कळाल्याशिवाय आपल्याला सोल्युशन करता येत नाही. आणि मग आता सोल्युशनचा पार्ट. आता इथं काय केलं पाहिजे बघा. सोल्युशनमध्ये काही शब्द आहेत, कीवर्ड्स आहेत, लिहून घ्यायचं. लो हँगिंग फ्रुट्स थेरी, जे की मी सतत नेहमी वापरतो, किंवा इनपुट आउटपुट रेशो. ह्याच्यातून काय की आता तुम्ही एवढं सगळं करून काय मिळणार आहे, किरकोळ मिळणार आहे. त्यामुळे इनपुट्स, तुमची मेहनत, तुमची एफर्ट्स, तुमची रीडिंग ही अशाच एरियावर झाली पाहिजे की जिथून जास्तीत जास्त शक्यता आहे आउटपुट मिळण्याची, प्रश्न येण्याची. ते पण सांगतो कशी काय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणजे आता खूप विचित्र प्रकार करणे, खूपच डेटा वाचणे, इरिलिव्हंट गोष्टी करणे, की एखादा प्रश्न आयोग त्याच्यावर विचारतो म्हणून मी सर तो डेटा करतो, असं करण्यापेक्षा लो हँगिंग म्हणजे हाताला येणारं फळ आधी घ्या, आधी साध्या साध्या इझी गोष्टी करा. म्हणजे इथं सांगायचं कारण असं आहे, 10 प्रश्न आहेत, 10 पैकी मी 2 कॅटेगरी करेल, जे की नेहमी करतो, प्रीला पण मेन्सला पण तेच करेल. इझी प्लस मीडियम आणि हार्ड क्वेश्चन, ह्याला मी आउट ऑफ बॉक्स म्हणेल किंवा आउट ऑफ सोर्स. इथं तुम्हाला मी लिटरली 6 ते 7 ची रेंज दाखवू शकतो की तुम्हाला ते टॅकल करणं शक्य आहे मिनिमम. आणि इकडं 2 किंवा 3 प्रश्न हे असे आहेत जे तुमच्या वाचण्याच्या पलीकडे आहेत, खरंच अवघड आहेत. सर 9 ते वाचण्यातले नाही येणार, ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. आपलं उलट काय गणित होतं माहिती आहे का, याच्या मागे लागतो. सर तो एक प्रश्न असा होता की याच्यावर विचारला होता, मग कर अभ्यास, कर रिसर्च, कर PhD, त्याच्यासाठी वाच मोठे मोठे रिसोर्सेस. बरं तेवढं वाचून किती मिळणार, 1 किंवा 2 मार्क. त्याच्यापेक्षा आपला जो साधा पार्ट आहे, जो आपण नेहमी करतो, त्याच्यावर परफेक्शन आणा. जे आपण प्रीला केलेलं आहे, लक्षात घ्या. हे जे हे 6-7 प्रश्न, ह्याच्यातले मी लिटरली सांगतो तुम्हाला 4 क्वेश्चन. हे बघा आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला खरी दिशा देणार आहे. मुख्य परीक्षा टार्गेट करत असाल आणि इकॉनॉमिक्स असाल ना, 10 क्वेश्चनपैकी 4 प्रश्न हे लिटरली प्रीच्या बेसवर सॉल्व्ह होतात. स्वतःवर विश्वास ठेवा. पूर्व परीक्षेला इकॉनॉमिक्स ज्या लेवलला तुम्ही केलं आहे ना, त्याच्या बेसिसवर किमान 4 प्रश्न तुमच्या जागेवर सॉल्व्ह होतात रे, 10 पैकी. पण आपण काय करतो, नको त्या गोष्टीच्या मागे पडतो, हातचं सोडून. आणि हे कसं आहे, प्रीचं म्हणजे परफेक्शन पाहिजे. जो एरिया वाचला आहे तो परफेक्ट माहिती पाहिजे. आय विल प्रूव्ह यू. आज आपल्याला याच्यात इथं मी हवेत गोष्टी करणार नाही, तुमच्या समोर हे PYQ घेतलेलं आहे इथं. हे आयोगाचे प्रश्न आहेत, हे घ्या. म्हणजे उगाच नाही, एक गोष्ट तुम्हाला PYQला लिंक करून देईल आणि मग तुम्ही ठरवा की हा पहिला जो सुरुवातीचा पार्ट आहे 15-20 मिनिट अर्धा तास जे मी बोललो आहे ते खरंच वर्कआउट होतं आहे का, हे तुम्ही PYQ बघून ठरवा. या इकडं 10 पैकी हे एकदम सिम्पल आहेत, जे की वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढं अजून जर तुम्ही गेलात 3 क्वेश्चन, हे जरा डेप्थनी असतात. ह्याच्यात तुम्हाला तुमची फक्त थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे. थॉट प्रोसेस म्हणजेच ॲप्रोच डेव्हलप करायचा आहे की मुख्यला अजून कसा फिरवला जाऊ शकतो प्रश्न आहे, तीच कन्सेप्ट कशी विचारली जाऊ शकते, कन्सेप्टचं ॲप्लिकेशन विचारलं जातं. किंवा इंटरलिंकिंग कोरिलेशन हा जो प्रकार मी म्हणतो ना, एकाच टॉपिकचा संबंध दुसऱ्या टॉपिकसोबत किंवा एकाच कन्सेप्टचा संबंध दुसऱ्या कन्सेप्टसोबत, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरलिंकिंग. मग ही मेन्सला जास्त अपेक्षित असते. किंवा एखाद्या गोष्टीचे कारणं, उद्दिष्ट, परिणाम ह्याच्यावर एक काम करा. तुम्ही बघा ना, मेन्सला प्रश्न काय माहिती का, कुठली गोष्ट झाली की त्याचे काय कारण असू शकतात, त्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, हेतू काय, वैशिष्ट्य, कारणे, परिणाम, हे कीवर्ड्स आहेत मेन्सला, जे की फक्त डोक्यात आणून तो डेटा वाचायचा आहे. म्हणजे हे बेसिक झाले आणि थोडे ॲडव्हान्सला गेले 3ला की त्याची डेप्थ वाढते. मी असं नाही म्हणत की आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहेत बरं का, आहे त्याच एरियावर प्रश्न असतो, फक्त डीपमध्ये असतो. आणि मग तेवढा आपल्याला अभ्यास विचारामध्ये करावा लागतो. आणि हे एवढं 6-7ची रेंज झाली की मग इकडे यायचं. मग असा एखादा प्रश्न असतो की जो आपल्या वाचण्याच्या पलीकडे आहे, पण तोही सॉल्व्ह होतो का बघायचं, डायरेक्टली स्किप करायचं नाही. थोडंफार अभ्यासाच्या बेसिसवर लॉजिक लागतं का, एलिमिनेशन मेथड वापरायची का, आणि असं करत करत तुम्ही हा आकडा 8पर्यंत जाऊ शकता. जस्ट वेट अँड वॉच. मी आयोगाचे प्रश्न घेऊन दाखवेल आणि मग तुम्ही मला सांगा हे गणित वर्कआउट झालं का, सांगा इथंपर्यंत कळालं का. आणि ह्या कंटेंटबाबत आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. कारण हे गणित माहिती नसल्यामुळं रिव्हिजन स्ट्रॅटर्जीची प्रचंड कन्फ्युजनची स्थिती तुमची आहे. सर काय वाचून काही नाही, त्यात इकॉनॉमिक्सबाबत तर हे काय भयानकच आहे ना प्रकार. एवढं सगळं हेवी सर कधी वाचू, होणार आहे का, आणि आउटपुट काय. या इकडं आता चला नेक्स्ट. आता याच्यासाठी एवढं सगळं जर कळालं, हे मिनिमम मार्क्स कुठून घ्यायचे, म्हणजे सिलेबस झाला,
POQ तर आता घेणारच आहे मी. तर बुक्सबाबत जे सोल्युशन आहे ना, तुम्हाला किती जणांना हे माहिती का माहीत नाही, हे आपण मुख्य परीक्षेसाठी नोट्स आणि ते पण फ्रीमध्ये PDF अवेलेबल आहेत. अर्थनीती टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. कुठलीही कॉस्ट पे करायची नाही. ॲग्रिकल्चर, उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी उद्योग पायाभूत सुविधा ह्याच्या नोट्स ज्या की कम्प्लिटली या मेन्ससाठी तुम्हाला शॉर्टवर्ड स्वीट असतील. ह्याच्यासाठी फार कुठला तरी डेटा वाचायची गरज नाही, रेफरन्स बुक वाचायची गरज नाही. आणि ह्याच्यासाठी बेस काय वापरला मी, राज्यसेवा पेपर 4चे PYQ. ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड PYQ बरं का. STI मेन्स जुनी जी 55 मार्काची होती तो बेस घेतलेला आहे, कारण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंबाईन मेन्सच्या नवीन पॅटर्नला आलेल्या आहेत. आणि मग इथं कम्प्लिटली हे मटेरियल शॉर्टवर्ड स्वीट. सेपरेटली एक ॲग्रिकल्चरचं पुस्तक वाचा, इंडस्ट्रीचं पुस्तक वाचना किंवा मोठा टॉपिक वाचा, त्याच्याऐवजी ह्या शॉर्ट नोट्स तुम्हाला हेल्प करतील. आणि ते पण बघा ना, PDF डाउनलोड करून बघा, वाटलंच तरच प्रिंट मारा आणि अभ्यास करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, हरकत नाही. माझं सांगणं काम आहे. एवढं प्रिसाईज मटेरियल जर अवेलेबल असेल तर तुम्ही कशाला कन्फ्युजनमध्ये पडताय. 3 टॉपिक तुमचे क्लिअर झाले. त्याच्यानंतर सहकार योजनांचं कंपायलेशन दिलेलं आहे. योजना पण तुम्हाला सहज विचारलं जातं, त्याचा ऑब्जेक्टिव्ह, त्याची सुरुवात, जेवढं एक्झाम ओरिएंटेड कंपायलेशन गरजेचं ते दिलं आहे. लोकसंख्यावर एक प्रश्न असतो ते पण. अर्थतज्ञ सगळ्यात महत्त्वाचं एक तरी प्रश्न असतो. अर्थतज्ञाला पण खूप जास्त रिसर्च करायची गरज नाही. त्याचं नाव आणि त्यांनी मांडलेला सिद्धांत एवढं तरी पाठ करा, किंवा त्याचं समीकरण कुठलं आहे ही पण नोट्स बघा. हे सगळं मटेरियल जे दाखवतं हे फ्रीमध्ये PDF अवेलेबल आहे बरं का. बजेटचं पण हां. आणि हे मग इकॉनॉमिक्स गाईड हे बुक हे मात्र तुम्हाला परचेस करावं लागेल. आता जे टॉपिक्स इकॉनॉमिक्स गाईडमध्ये आहेत, जे आपण प्रीला पण केलेत आणि मेन्सला पण नाहीत, ते तुम्हाला इकॉनॉमिक्स गाईडमधूनच कव्हर होईल. ह्याच्यासाठी वेगळं करायची गरज पडणार नाही. जे आपले टॉपिक प्री प्लस मेन्स कॉमन एरिया आणि कॉमन तो इकॉनॉमिक्स गाईडमधून कव्हर होईल. आणि मेन्सच्या लेवलनी पण आत्तापर्यंत झालेल्या मेन्सचं रिफ्लेक्शन तुम्हाला टाकलेलं आहे, ते सुद्धा गट ब गट कला इकॉनॉमिक्स गाईडमधून किती प्रश्न आलेत आवर्जून ते पण बघून घ्यायचा. म्हणजे एकदम बिंदास्त ट्रस्ट ठेवा याच्यावर. फक्त परफेक्शन आणा. म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड बुक आणि त्याला सप्लिमेंटरी याच्यात जे टॉपिक नाही आहेत ते इथं आहेत सगळे. हे म्हणजेच सिलेबसमध्ये कॉमन जो एरिया आहे प्री प्लस मेन्सचा तो गाईडमध्ये, आणि हे जे फक्त मुख्यला नवीन टॉपिक आलेत. आता तुम्हाला ॲग्री, इंडस्ट्री, इन्फ्रा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रीला नाही ना, मग हे मेन्सला टाकलेलं आहे. आणि मग बरोबर हे जे इतर टॉपिक आहेत जे इकॉनॉमिक्स गाईडमध्ये नाही आहेत त्याला सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे ह्याची प्रिंट काढा आणि इकॉनॉमिक्स गाईड बुक परचेस करा, बस मोर दॅन सफिशियंट. तुमची ही इकॉनॉमिक्सची गरज पूर्ण झाली. आणि आता या PYकडे. एवढं सगळं जे बोललो ना त्याला बेस देतो. आता कुठली आहे, गट बची 2023ची. या हा प्रश्न. आता ज्याला वाटतं सर माझा अभ्यास झाला नाही त्यांनी इकडे बघा. आता हा कुठला आहे, शाश्वत विकासाचा प्रश्न बरं का. तुम्हाला आत्ता ग्रुप बीच्या मेन्सला विचारला आहे. काय अवघड आहे, SDG MDG आपण करतोच ना रे. आणि बेसिक तेवढं तर माहितीच पाहिजे ना. सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे, फक्त जमिनीवरचे जीवन, लिंग समभाव, ध्येयासाठी भागीदारी. ह्याच्यामध्ये इथं काय केलेलं आहे, फक्त हा शब्द टाकला. फक्त जमिनीवरचे जीवन आहे का, तर पाण्याखाली जीवनसुद्धा आहे. म्हणजे जमीन पाणी ते पण आहे, म्हणून इथं फक्त हे. आता हा प्रश्न जर चुकत असेल आपला तर मग आयोगाला दोष देऊन काय फायदा. खूप आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे का, आपल्या वाचनातलाच आहे आणि आपल्या सोर्समधून कव्हर होतो. इकॉनॉमिक्स गाईड झालं हे मेन्स. म्हणजे मेन्सला इकॉनॉमिक्स गाईड गरजेचं आहे का नाही तुम्ही ठरवा. काढा शाश्वत विकास टॉपिक काढा आणि हे तुम्हाला दिसते का नाही. झाला एक प्रश्न. पुढे जाऊ आपण. बघा आता म्हणजे ही जी कॅटेगरी आहे ना ही इथं प्रूव्ह होते का नाही बघा. आता हे 10 पैकी 6 ते 7 प्रश्न तुमचे यायलाच पाहिजे आणि तुम्हाला प्रश्न बघून ते दाखवतो मी. आणि 2-3 प्रश्न तर असणारच आहे ते आउट ऑफ बॉक्स. हा झाला पहिला प्रश्न शाश्वत विकासाचा. हा घ्या दुसरा प्रश्न. काय, IMF आंतरराष्ट्रीय संघटना. आता आंतरराष्ट्रीय संघटनेबाबत हे वाक्य. मग IMF वर्ल्ड बँक आपण करतो का नाही. मग बेसिक आपल्याला तेवढं माहिती पाहिजेच. हा पण अवघड प्रश्न आहे का. बरं मी म्हणतो तुम्हाला काही वाक्य माहीत नाही पण एवढं तरी माहिती, IMF वर्ल्ड बँक WTO काय काम करते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय करते, परकीय चलनातील कर्ज पुरवठा करते सदस्यांना. IMF झालं. वर्ल्ड बँक काय करते, सदस्य देशांना कर्ज देते पण ते कशासाठी, डेव्हलपमेंटसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी कर्ज देते. कोण, वर्ल्ड बँक. आणि IMFचं काम विकासासाठी कर्ज देणं नाही, व्यवहार तोलाचं संकट दूर करण्यासाठी कर्ज देणं. आणि WTO तर कर्ज देतच नाही. मग ह्या IMF वर्ल्ड बँक WTOचं बेसिक फंक्शन जरी कळालं तरी हा प्रश्न सॉल्व्ह होतो ना जागेवर. गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य देणे. मी आत्ताच सांगितलं डेव्हलपमेंटसाठी
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी कोण कर्ज देतं? वर्ल्ड बँक. आणि मग विचारले प्रश्न कशावर? IMF बद्दल. मग हा ऑप्शन जागेवर चुकतो ना. आता बाकीचं काय असेल नसेल मला सांगा, क चुकलं म्हणल्यावर क कुठं आहे? हे इथं. आणि आपल्याला काय विचारलंय? अयोग्य. आता बाकीचं तुम्हाला माहितीच पाहिजे ना थोडंफार तरी. असं नाही की सगळंच लॉजिकनं सुटतं किंवा एका वाक्यातून सगळं सुटतं. माझं म्हणणं आहे, परत मुख्य परीक्षा जरी असेल तरीही तुम्ही प्रश्नांची डेप्थ बघा, खूप जास्त नाही आहे. आता थोडंफार तरी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळंच असं वाऱ्यावर आणि सर सगळेच असे प्रश्न एलिमिनेशन होतात का? काही नाही होत. हा साधा सरळ प्रश्न, हा पर्याय आहे वर्ल्ड बँकेचा. आणि मग बाकीचं तुम्हाला ते क्लिअर कळतं. 2 प्रश्न जागेवर झाले. वाचण्यातले होते का आवाक्याच्या बाहेर होते? तुम्ही ठरवा. म्हणजे आपण जे घाबरतो ना इकॉनॉमिक्सला की अभ्यास काय करायचा आहे, खूप वाचू नका, पळत सुटू नका, उगच काहीतरी जे आहे तेच परफेक्ट करा. प्रश्न तेच आहेत आणि हे मेन्सचे प्रश्न आहेत, मी काढलेले नाही आहेत, आयोगाचे प्रश्न आहेत. नेक्स्ट हे घ्या. आता हा करंटच्या अँगलनी, हा इंडेक्स लीड्स वगैरे करंटची पण पूर्ण आकडेवारी किंवा काय आपण मागे टाकलेली आता परत अपडेट तुम्हाला मिळेल. डोंट वरी. अर्थिंगचं टेलिग्राम चॅनल बघा, तुम्हाला करंट बाबतीत हे मिळेल. हा करंटचा अँगलचा प्रश्न, इंडेक्स हा बघा. घ्या आता जनरल अंडरस्टँडिंग. आपण ज्या वेळेला प्रीचा अभ्यास करतो म्हणजे थोडंफार इकॉनॉमिक्स माहिती असतं. ह्याच्यासाठी इंडस्ट्री टॉपिक मुख्य परीक्षेचा खूप डीपमध्ये वाचला पाहिजे का? प्रश्न बघा. लघु उद्योग भारतातील अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, परिणाम, उद्दिष्ट, वैशिष्ट्यपैकी कारण आलं. मग MSME सेक्टर, लघु उद्योग ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी का महत्त्वाची आहेत? तर रोजगार निर्मिती होते का? बिलकुल, पहिलं बरोबर आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण, बरोबर आहे. कमी औद्योगिक विवाद. आता हे 2 स्टेटमेंट आहेत ना, जरा परत थोडे व्यवस्थित तुम्हाला अभ्यास केल्यानंतरच कळतील. राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण ह्याचा अर्थ असा होतो, राज्य किंवा ग्रामीण आणि शहरी घेऊ आपण. मला सांगा, हे लघु उद्योग जास्त कुठं असतात? छोटे उद्योग MSME ग्रामीण भागात, मोठे उद्योग कुठं असतात? शहरी भागामध्ये. आणि मग जर शहरी भागातच फक्त डेव्हलपमेंट झाली, उद्योग वाढले, तर तिथंच उत्पन्न वाढेल, तिथंच उत्पन्नाचं केंद्रीकरण होईल. आणि मग जर लघु उद्योग वाढले तर ते उत्पन्न ग्रामीण भागात पण जाईल. लघु उद्योग वाढल्यानंतर रोजगार निर्मिती होईल, लोकांना उत्पन्न वाढेल काम मिळाल्यामुळं, आणि उत्पन्न वाढल्यामुळे मग हेच तर इथं आहे ना, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण होईल बिकॉज ऑफ लघु उद्योग. आता कळालं का? हा अप्रोच वाढवा. आणि हेच तुम्हाला अजून एक अडचण असेल तर म्हणून ना कॉन्टॅक्ट करा, भेटा, ऑफिसला या. जसे की त्या दिवशी आले होते सेमिनारच्या दिवशी, बऱ्याच जणांनी मग इन्फॉर्मल नंतर डिस्कस पण केलं की काही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल अडचण असतात, सगळ्यांच्या कॉमनच असतील असं नाही आहे. पण माझं म्हणणं आहे, मार्क घ्या, संधी सोडवू नका. आधीच तर कॉम्पिटिशन एवढं हाय व्हायला लागलं आहे आणि आपल्याला काही गोष्टी न कळाल्यामुळे डायरेक्शन चुकतो आणि उगाच फेल होतो आणि वर्ष बर्बाद करतो. जनरलायझेशनवर आहे हे सगळं. कमी औद्योगिक विवाद ॲज कम्पेअर टू मोठे इंडस्ट्री, त्याची तुलना केलेली आहे. म्हणजे छोटं सगळं कॅपिटल असतं, छोटं भांडवल असतं, छोटा आवाका असतो, त्यामुळे हे पण आहे. आणि मग युअर आन्सर इज वरील सर्व. बरं, ह्याच्यासाठी खूपच तुम्हाला इंडस्ट्री टॉपिक डीपमध्ये पाहिजे का? प्रश्न फार जनरल आहे. आपण परत मुख्य परीक्षेला आलो म्हटल्यावर थोडं स्वतःला जरा वर समजा. एकदमच छोट्या गोष्टी अशा सरेंडर नका होऊ, सर येतच नाही मला. उद्योग हा टॉपिक जरी तुम्ही नाही वाचला तरी इकॉनॉमिक्स वाचल्यानंतर थोडंफार तरी कळायला पाहिजे. प्रादेशिक विषमता काय असते, उद्योगांचं केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, MSME सेक्टरचं महत्त्व. झाले? पुढचे प्रश्न घेऊ. कळायला लागले का मला सांगा काय चाललंय ते? पॉलिटीचा अँगल. आता आयोग काय वेळेला नीती आयोग असेल, वित्त आयोग असेल किंवा काय, तुम्ही पॉलिटीमध्ये जे आर्टिकल करता, कलम करता, ते इथं विचारलेलं आहे. सो अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणे अनुदाने, त्याच्याबद्दलचा हा साधा एरिया. परत हे अवघड आहे का? तुम्ही सांगा. डायरेक्ट काय ऑप्शन एलिमिनेट होतील? त्यात RBIचा काही संबंध येतो, नीती आयोगाचा, आर्टिकलचा काही संबंध येतो. झाले? इथं खाली परत हां, आता हे काही प्रश्न असे आउट ऑफ बॉक्स. इथं जास्त काय केलेली आहे? आकडेवारी विचारलेली आहे. मग झालेच ना. आता इतके 3-4 प्रश्न भारी होते जे यायलाच पाहिजे होते. इथे एखादा प्रश्न तसा आला, ह्याच्या मागे लागून तुम्ही जी आकडेवारी करता ना ती मोठी चूक करताय. इथंच हा असा प्रश्न वाचून कॉन्फिडन्स डाऊन होतो का? सर मग हे आम्हाला येत नाही. अरे मग येत नाहीत ॲक्सेप्ट कर आणि पुढे चल. 10 पैकी 1 किंवा 2 प्रश्न किंवा मॅक्स 3 प्रश्न असेच असणार आहेत. काही लॉजिक लावून अभ्यासाच्या आधारावर सुटतात का बघ. मी म्हणत ना डायरेक्ट स्किप कर, तुम्ही ठरवा. आणि नाही तर मग कर रिसर्च. ये इकडे, मी मोठा याचा सोर्स देतो तुला, ओरिजिनल डॉक्युमेंट देतो, काही रिपोर्ट्सचे कशाचे, वाचत बस. 100 पानं, 150 पानं, 200, 500 पानांचे काही तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट वाचावं लागतील आणि मग ही आकडेवारी बाहेर येईल. किंवा देसाई, भालेराव, दत्त सुंदरम घ्या पुस्तक आणि ही आकडेवारी करून टाका, हरकत नाही. कशाला सोडता प्रश्न हा? आणि बाकीचे 6-7 प्रश्न जे येणार आहेत ना तिकडे दुर्लक्ष करा आणि हे 1-2 प्रश्न आहेत ते यायला पाहिजे.
क्लिअर होतंय का विजन आणि थोडा कॉन्फिडन्स वाढतोय का यस की हे प्रश्न लिटरली नाही आले तरी चालतील, पण मग आधीचे चुकले नाही पाहिजेत, कारण तो आपल्या एरिया आवाक्यातला आहे. तुम्ही ठरवा. लो हँगिंग फ्रुट्स थेरी आणि इनपुट आउटपुट रेशो, ह्याला तुम्ही कितीही इनपुट द्या, कितीही मेहनत घ्या, गॅरंटी नाही प्रश्न कशावर येईल आणि काय येईल ते. आवाका फार मोठा आहे. आता हा प्रश्न जर चुकत असाल तुम्ही तर मग काय करतोय आपण? कन्सेप्टचे ॲप्लिकेशन जमलं पाहिजे आणि हे प्रीला करत नाही का रे आपण? जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिनं काय केलं पाहिजे? मग तुम्हाला बँक रेट माहिती पाहिजे, ओपन मार्केट ऑपरेशन, CRR, SLR, रेपो रेट, बेसिक कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन मी नेहमी सांगतो. नुसती CRR कन्सेप्ट माहिती असून चालत नाही. महागाईमध्ये काय करायचं, CRR मंदीमध्ये काय करायचा, CRR वाढवला तर काय, कमी केला तर काय, ही थोडी मेन्सची लेवल डेप्थ वाढवली अजून कन्सेप्टची. पण हा आउट ऑफ सोर्स प्रश्न आहे का? आणि हा प्रश्न जर येत नसेल तर मग तुम्ही इथं ह्या प्रश्नावर काम करून काय साध्य करणार आहेत? इथला इथं डेमो झाला का? तुम्ही याच्या खूप मागे लागला, सर खूप रिसर्च करून मी आकडेवारी काढली, हरकत नाही. आणि कुठं चुकला? बेसिक, जिथं की मेन्सवाला विद्यार्थी 100% इथं बरोबर यायला पाहिजे, अजिबात चुकता कामा नाही. कन्सेप्टचा प्रश्न तर नाहीच नाही. कळतंय काय चाललंय ते? आणि मग आता कॉन्फिडन्स येतोय का की सर बस एरिया तोच मला परफेक्ट करायचा आहे, नको त्याच्या मागे लागायचं नाही आणि उगाच वेळ वाया घालायचा नाही आणि कॉन्फिडन्स डाऊन नाही करून घ्यायचा, उगाच निगेटिव्हिटी. सर मग किती भयानक आहे सगळं? काहीच भयानक नाही बाबा, हे आयोगाचे प्रश्न आहेत. तुझा व्ह्यू चुकीचा होता म्हणून ते विचित्र प्रकार झाला सगळा. हे पण आता इथं वाढ सर्वसमावेशक असते. वाढ सर्वसमावेशक जेव्हा रोजगार निर्माण करते. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे हा पूर्ण. सर्वसमावेशक वाढ काय, आर्थिक वाढ काय, आर्थिक विकास काय, शाश्वत विकास, मानव विकास, बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता इथं परत हा सेकंड स्टेटमेंटचा पार्ट भरपूर सर्चिंगचा आहे, व्हास्ट त्याचा सोर्स वापरावा लागेल. पण किमान एक तरी वाक्य तुम्ही इथं ओळखीचं किंवा ठरवू शकता का नाही कन्सेप्टवर, म्हणजे कन्सेप्ट क्लिअरिटी आली. परत इथं फिलिप्स वक्ररेषा घ्या. आता फिलिप्स वक्ररेषा मुळात आपल्याला लॉरेन्झ वक्ररेषा, फिलिप्स वक्ररेषा, त्याच्यानंतर लॅफोर वक्ररेषा ह्याच्यातच कन्फ्युजन असतं. मग काय करतो मेन्सचा विद्यार्थी असून? खरंच तुमच्या किती जणांना कन्फर्म माहिती की तिन्ही वक्ररेषा लॅफोर, लॉरेन्झ, फिलिप्स कशा संबंधित आहे? विदाऊट ऑप्शन सांगायचं बरं. आता आयोग एक पॉल पुढे जातो. इथं त्यांनी क्लिअर सांगितलं फिलिप्स वक्ररेषा बेरोजगारी आणि भाववाढ संदर्भात आहे, पण त्याच्याही पलीकडं ते अल्पकालीन आहे का दीर्घकालीन बदलांचे विश्लेषण करतं. म्हणजेच महागाई वाढत जाते तर तशी बेरोजगारी कमी होत जाते, असं फिलिप्स वक्ररेषेचा कन्सेप्ट आहे. महागाई वाढत जाते तशी बेरोजगारी कमी होत जाते. पण हे कंटिन्युअस लॉंग टर्मसाठी पॉसिबल आहे का? महागाई जर जास्तच वाढत गेली तर उलट काय होईल? लोक वस्तू विकत घेणार नाहीत खूप जास्त किमतीला, आणि वस्तू विकत घेत नाही तर डिमांड कमी होईल, आणि मग उद्योजक जास्त गुंतवणूक करतील का? अजून प्रोडक्शन घेतील का? घेणार नाहीत. उत्पादन कमी, गुंतवणूक कमी, मग नवीन रोजगार निर्माण होईल का? बेरोजगारी वाढेल. जर महागाई अशीच वाढत गेली तर बेरोजगारीही वाढेल. म्हणून मग हे काय होतं? अल्पकालीनच बदलांचे विश्लेषण करतं. हे फक्त थोड्या वेळा काळासाठीच आहे. चालणारी महागाई भाववाढ असेल तरच हे वर्कआउट होतं. चालणारी महागाई असेल तरच बेरोजगारी कमी होते, अदरवाईज होत नाही. म्हणून मग हे शॉर्ट टर्मसाठी आहे. ही अंडरस्टँडिंग यायला पाहिजे. आणि मग आपण अशा गोष्टींच्या मागे न लागता मेन कन्सेप्टचा जो काही गाभा आहे तो न करता, नको तो आकडेवारीचा भाग, रिसर्च, नको तो रेफरन्स वाच. तुम्ही बघताय ना किती प्रश्न आत्ता जेवढे बघितले ना त्यातले मॅक्झिमम प्रश्न ओळखीचे आहेत, वाचण्यातले आहेत. पण सर नाही, डेप्थ नाही आहे तेवढी. मग वाढव, इथं डिमांड आहे ना परीक्षेची. उगाच डेटा वाढवण्यापेक्षा डेप्थ वाढवा कन्सेप्टची. हे साधं स्लोगन आहे माझं. मुख्य परीक्षा जर पास व्हायची असेल तर तुम्हाला. ठीक आहे. अजून एक प्रश्न मी अजून त्याच पेपरमध्ये MDG SDGवर एक प्रश्न झाला, हा दुसरा प्रश्न आहे घ्या. म्हणजे आपल्याला अजून MDG SDGच माहीत नाहीत आणि आपण नको तो डेटा करत बसतोय. आयोग काय मागतं? डिमांड ऑफ द एक्झाम समजून न घेता आपण अभ्यास करत राहतो. सरळ MDG SDG परत प्रश्न आलेत. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना मला सांगा पूर्ण पाठ आहेत? बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी आठवा जर बॅच केलेली असेल तर तुम्ही हे वर्गात जागेवर आपण करून घेतो. MDG 8, 17 SDG, आणि मग त्या 8मध्ये पण काय काय आहेत हेडिंग्स, 17मध्ये पण हेडिंग्स काय आहेत क्लिअर कट माहिती असल्या पाहिजेत. आणि हे इथं तुम्हाला त्याच्या आधारावर प्रश्न सॉल्व्ह होतो. तुमच्यापैकी किती जणांनी आता अभ्यास केला आहे सांगा बरं मला. शाश्वत विकासाबाबत मी जर विचारलं, दारिद्र्य कमी करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे म्हणजे पॉवर्टी, हे MDGमध्ये आहे की SDGमध्ये? बरं. उपासमार MDGमध्ये का SDGमध्ये? बरं. शिक्षण, साक्षरता वाढवणे असेल, शिक्षणाचा प्रसार करणे असेल, काय जे असेल ते हेडिंग. पण एज्युकेशन हा फॅक्टर जर विचारात घेतला मी तर तो MDGमध्ये का SDGमध्ये?
2 मिनिटासाठी कन्फ्युजन झालं का? मग ह्याला काय परफेक्शन आहे का? बरं, वाचलेलं आहे, ओळखीचं आहे ना, पण मग परफेक्ट सांगता येत नाही. परीक्षेची डिमांड तीच आहे, लक्षात घ्या. थोडंच करा पण चांगलं करा. बरं, शिक्षणामध्ये पण मला सांगा, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण MDGमध्ये प्राथमिक आहे का SDGमध्ये, माध्यमिक शिक्षण MDGमध्ये का SDGमध्ये? आणि मग हे सगळं जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर मग आपण काय करतोय? आणि मग नको तो आकडेवारीचा डेटा करा, अर्थतज्ञ सिद्धांत करा, काय? म्हणून मला 10 पैकी 6 ते 7 ही मार्कांची रेंज लिटरली पॉसिबल आहे. हे तुम्हीच प्रश्न बघताय. अजून पुढचा प्रश्न हे घ्या. काय? अरे, वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेत. आता हे जर आपल्याला माहिती नसेल तर मग आपण काय काम करतोय? मग परीक्षेची डिमांड काय आहे की तुला 16च्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष पाठ कर, हे आयोग सांगणार आहे, विचारणार आहे. तुमच्यापैकी किती जणांना वित्त आयोग पाठक? बरं, 16च्या 16 सांगायचे मला. रँडमली विचारले तरी उगाच असं नका सांगू सर. पहिला माहिती KC नियोगी, परत 16 माहिती अरविंद पनगाडिया, परत अजून NK सिंग माहिती, थोडेफार तेवढेच. तसे नाही ना. आता आयोगाने हे विचारलेत म्हणल्यावर मग मधले पण विचारले तर एक पाऊल पुढं जायचं आहे. तोच कंटेंट एरिया आहे ना, त्याच्यात परफेक्शन वाढवा आणि तिथं एक पाऊल पुढं जा. एक बाउंड्री तयार करा, त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊच नका, लिटरली सांगतो तुम्हाला. आणि हे सगळे प्रश्न आयोगाचे आत्ता आलेले तुम्हाला दाखवलेले. हां, हे परत तेच. येस, हा झाला 23चा पेपर. ह्याच्यापैकी तुम्हीच आता मोजा, तुम्हीच मला आकडा पाठवा कमेंट बॉक्समध्ये. 10 प्रश्न 11 काय जे आपण घेतले असतील टोटल सगळे, ह्याच्यापैकी 1-2 प्रश्न 3 जर सोडले तर हा फॉर्म्युला वर्कआउट होते का नाही? बघा ना, तुम्हीच सांगा. प्रश्न मोज तुम्ही. हां, आता इथं डेमो देतो. हा 100वा प्रश्न. हा 100वा यायला पाहिजे. एक प्रश्न झाला, काउंट करा आता. हा पण 100% यायला पाहिजे. 2 झाले. हे पण यायला पाहिजे. 3. बरं, हा लिटरली आपण सोडून देऊ. चला, हां, तुमच्यासाठी हा नको. 3च. 4 गृहीत धरला नाही. हा तर यायलाच पाहिजे. 4. हा पण सोडून देऊ. चला, हा यायलाच पाहिजे. 5. हा पण यायला पाहिजे. 6. हा पण करंटचा समजा सोडून तुमच्यासाठी. 6 झाले. हे पण यायला पाहिजे. 7. हा पण 8. तुमच्या समोर आकडा आहे किती? 8. आणि कुठल्या परीक्षेचा? आत्ता जे झालेली आहे. आणि मग मला सांगा, हे समीकरण हे काय? मी तर 6-7 म्हणून लागलो. कितीवर गेला रे आकडा? 8वर गेला का नाही? बरं, तुम्ही ह्या प्रश्नांचा जर एरिया बघितला असेल तर ह्याच्यासाठी फार काहीतरी रॉकेट सायन्स आहे का? सर, वेगळं काय करायचं आहे? व्हिजन क्लिअर झालं का? ग्रुप C मेन्स, ग्रुप B मेन्स असो, येणारी आत्ता उरलेला काळ जो आहे तो काय वाचायचं, कसं वाचायचं, परीक्षेची डिमांड काय, क्लिअरिटी आली. इथंपर्यंत या लेक्चर संदर्भात आवर्जून फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण ही येणारी जी परीक्षा आहे, जे तुम्ही मेन्सला आहात याचा अर्थ फार मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. आजकाल प्री निघणं मुश्किल आहे. प्री निघालं तर मेन्सला कॉम्पिटिशन प्रचंड आहे. आणि मग एवढा तोंडातला आजचा घास आपण जर असाच खाली टाकत असू तर चूक कोणाची आहे? आणि विथ POIQ डिस्कस केलेलं आहे. आता परत लेक्चर पहिल्यापासून बघा. पहिले 15-20 मिनटं जे काही मी बोललो त्याला आणि आयोगाच्या ह्या गोष्टीला मॅच करून बघा, वर्कआउट होत आहेत का. आणि मग इथं जे सोर्सेस दाखवलेत हे तुम्ही रेडीमेड आहेत. कृषी उद्योग ह्या आत्ता ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्याच्यात ह्या जर फॉलो केल्यात आणि इकॉनॉमिक्स गाईडबुक हे सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता. हे बुक फक्त तुम्हाला परचेस करावं लागेल. बाकी PDF ह्याच्यात जे नसलेले टॉपिक आहेत ते तिथं फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे दोन्ही एकमेकांना गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. एवढं केलात की मोर दॅन सफिशियंट. बघा तुम्हाला काय करायचं ते. आता हे सगळे आयोगाचे प्रश्न घेतलेले आहेत. हा झाला एक पेपर. आता मी 24चा घेतोय. गट ब मुख्यचा 24चा घ्या. MS स्वामीनाथन. आता करंटचा अँगलने घ्या, कशाही घ्या, पण कृषीविषयक ह्या पण नोट्स आपण टाकलेल्या होत्या. म्हणजे आपल्या ह्याच्यातून जर तुम्हाला 6-7 मार्क मिनिमम मिळत असतील तर का नाही घ्यायचे? MS स्वामीनाथनवरचा साधा प्रश्न टेलिग्रामला टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्यायच्यात हे सगळं. आता मी परत ते डिटेल सांगत बसणार नाही. हा मेन्सचा प्रश्न आहे, ठीक आहे. पण एरिया प्रीचा आहे का नाही? जर आपल्याला अजून बँकांचं राष्ट्रीयकरण माहीत नसेल, पहिलं राष्ट्रीयकरण 1969ला झालं, दुसरं 80ला झालं. पहिलं राष्ट्रीयकरण किती बँकांचं झालं, दुसरं किती बँकांचं झालं, त्यांच्या ठेवी किती होत्या, 50 कोटी का 200 कोटी, ह्याला काही वेगळं मेन्सचं काय रसायन लागणार आहे का? हा मेन्सचा प्रश्न तुमचा. म्हणजेच परत आहे तेच इकॉनॉमिक्स गाईड बुक तेवढं रेफर करा, फक्त परफेक्शन. इथं हे 19 बँका म्हटलं आहे, इथं 50 कोटी म्हणलं आहे, मग बरोबर का चूक ठरवा. इथं परत हा प्रश्न जरी समजा ठीक आहे आपण सोडून दिला, हा काहीतरी ऑड आहे, हरकत नाही. आता इथं परत बघा, ह्याच्यासाठी काय लागतं रे वेगळं? आर्थिक सुधारणांचं काय करायचं? मूल्यमापन.
ही मेन्सची डेप्थ आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी मूल्यमापन करायचं आहे, कारण, उद्दिष्ट, परिणाम सांगायचं आहे. विचार करा, आर्थिक सुधारणा ह्याच्याबाबत आपण अपयश विचारात घेतो की जर मूल्यमापन केलं, आर्थिक सुधारणा म्हणजे 1991 LPG टॉपिक, नवीन सुधारणा 1991ला केलेल्या, तर त्या सुधारणांचं नेमकं अपयश काय आहे? तर रोजगारहीन वृद्धी. बरोबर, ग्रोथ झाली आपली, पण त्याच्यासोबत जॉब क्रिएट झाले का? नाही. म्हणजेच जॉबलेस ग्रोथ, वाढती असमानता. बघा, आर्थिक सुधारणा ज्या वेळेला झाल्या, LPG रिफॉर्म्स, इन्व्हेस्टमेंट फार आली, औद्योगिकरण वाढलं, पण मोजक्याच शहरात, मोजक्याच राज्यामध्ये. भारतात सगळीकडे झालं का? मग हे काय? असमानता, वाढता आर्थिक विकास दर आणि आरोग्य सुविधावरील कमी झालेला सार्वजनिक खर्च. म्हणजे मग ह्याच्यामुळे सरकारचा काही पायाभूत सुविधांचा खर्च कमी झाला का? आणि हे वाढता आर्थिक वृद्धी किंवा विकास दर हे ॲक्च्युली अपयश आहे का रे? वाढता आर्थिक विकास दर ही चांगली गोष्ट आहे ना, हे अपयश नाही आहे. म्हणून मग इथं आता हे वेगळं ठरतं. ह्याच्यासाठी तुम्हाला काय वेगळं अजून रॉकेट सायन्स, इकॉनॉमिक्सची बेसिक अंडरस्टँडिंग असलं तर तुम्ही ठरवू शकता ना. तुम्हाला LPG टॉपिक जर नीट कळाला तर याचं उत्तर द्यायला काही अडचण नाही. त्यातल्यात मुख्याला तर मग पाहिजेच. आणि जर तुम्ही ही डेप्थही गाठली नसेल तर तुम्हाला विचार करावा लागेल, मग आपण अभ्यास काय केला. हां, इथं हे सुद्धा आता इथं अर्थतज्ञाला आपण घाबरतो ना, मग अर्थतज्ञाची PDF नोट दाखवली ना तुम्हाला. ही जर तुम्ही नीट फॉलो केला, हे इथं जे दिलं ते हे अर्थतज्ञ, हे काय आहे? अर्थतज्ञ व सिद्धांत. हे कंपायलेशन दिलं रे, फक्त ती PDF घ्या आणि हे असे प्रश्न आहेत ना इथं क्लिअर कट. जस्ट मिनिट. हां, हे तुम्हाला जे समीकरण आहेत, कॅल्क्युलेशन आहेत, ते प्रूव्ह नाही करायचे, ते सोडवत बसायचे नाहीत. फक्त हे समीकरण कोणी मांडलं, काय केलं तेच. इवन ह्याच्याबाबत राज्यसेवा मेन्सला थोडा डिटेलमध्ये जरी अभ्यास केला तरी आउटपुट मिळायचं. इतर काहीच नाही. तुम्हाला हे फिशरचा पैशाचा प्रमाणपण सिद्धांत त्याचं समीकरण विचारलंय, ॲज इट इज पाठ केलं तरी येऊन जातं. ठीक आहे, हा पण जरा अवघड म्हणू आपण, बल्क इम्पोर्टचा. हे पण आता एखाद्या वेळेस पेपर म्हणलं तुम्हाला 1 नाही, कधी कधी 2 नाही, कधी कधी 3 आउट ऑफ सोर्स टाकतं. पण 3 जाऊ द्या, 7 बद्दल बोला ना. जितके प्रश्न आउट ऑफ सोर्स आहेत विचारले सोडून द्या, पण जितके आपल्या आवाकात आहेत त्याच्यातला एकही चुकता कामा नाही. अर्थसंकल्प, बजेट आणि सर्वे करायचा का नाही ठरवा, ॲज इट इज. करंटच्या अँगलनी आता हे सदस्य आपल्याला सांगता येणार नाहीत का? नीती आयोगाचा पॉलिटी अँगल जी मी तुम्हाला सांगितलं, वित्त आयोग असेल, नीती आयोग असेल. आता ह्याला इकॉनॉमिक्स नाही, पॉलिटीचा पण बेस लागतो. हे परत आता तिथे किती विचारला होता? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा काहीतरी विचारला होता. इथं काय विचारले? 13वा, 14वा, 15वा, 16वा. आता मग वित्त आयोगाने क्लिअर कट आयोगाने हिंट दिली, अरे सलग तुमच्या 2 परीक्षामध्ये प्रश्न वित्त आयोगाच्या अध्यक्षावर. मग आपण हे न करता नको त्या गोष्टी करतोय. ह्याला सिरियसली घ्या. आयोग क्लिअर कट हिंट द्यायला लागले की मला काय पाहिजे, तुम्ही ते एरिया घ्या. काय आता किती दाखवायचं? तेच 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 तेच. बघा आता जे इकॉनॉमिक्सची भीती करून बसले, हे झालं आता 24चा, आता परत 23चा दाखवतो. पटपट बघून जाऊ. हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष हे नाही का आपल्याला सांगता येणार? हा पण प्रश्न किती जनरलाइज आहे. काय आहे म्हणजे पायाभूत सुविधा संदर्भात आपल्याला हे करायचं. PPP मॉडेल त्याचं नाव विचारलंय. हा सार्वजनिक वित्ताचा, हा जरा डीपमध्ये होता, हा सहजही सुटणारा नव्हता. हे 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 काय परत ज्या आपण गोष्टी वाचतोय त्या. नेक्स्ट चला आता हे जस्ट ओळख करून घ्या. आता सगळे डिटेलमध्ये सांगणार नाही मी, कन्सेप्टच्या आधारावर. परत हे सुद्धा कृषीवर जनरलायझेशन. हा प्रश्न वाचा, नाही सुटला तर मला सांगा. ह्याच्यात तुम्हाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली. शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान झाली का? जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजूनही बऱ्यापैकी कमी आहे. एकदम जनरल आहे. कुठं आकडेवारी विचारली, कुठं वर्ष विचारले का तुम्हाला? कशाला घाबरायचं? मग कृषीविषयक आकडेवारी करा. भरपूर आकडेवारी बरं का ॲग्रिकल्चरमध्ये, करा ना. प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन, मग गव्हाचं किती, ज्वारीचं किती, आणि प्रश्न बघा. मी म्हणत नाही की त्या एरियावर प्रश्न येणार नाही, अरे पण इनपुट आउटपुट रेशो तर बघा, किती आकडेवारी करणार तुम्ही. ठीक आहे, तेच तेच सगळं. आता हे पेपर तर तुमच्याकडे आहेत, सगळे बघून घ्या. ह्या परत समित्या सहकाराच्या घ्या ना, आपल्या सहकाराच्या नोट्स घ्या. तुम्हाला समित्या दिलेल्या आहेत त्याच्यात. मग आपल्याला समित्या त्याचे वर्ष जर करता नाही आले तर आपण काय दुसरं करणार मग.
हा आपण प्रश्न कन्सेप्टच्या आधारावर सुटतो. फॉरेक्स रिझर्व्ह कन्सेप्ट माहिती पाहिजे. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये काय येतं? इथं वर्ष दिले म्हणजे हा करंटचा इश्यू नाही आहे, प्रश्न नाही आहे. भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोनं येतं, त्याच्यानंतर RTP येतं, त्याच्यानंतर SDR येतं आणि परकीय चलन साठा येतं. ह्याच्यामध्ये रुपयाचं नाणं येईल का रे? आपलं कसं येईल बरं परकीय चलनामध्ये? केंद्र सरकारची रोखे येत नाहीत, सोनं आणि विदेशी चलन. ह्याच्या व्यतिरिक्त मग SDR आणि RTP बेसिक कन्सेप्ट आहे. हे माहीत नसेल तर मग आता काय करायचं आपल्याला? येस, सो दिस इज ऑल अबाउट सिलेबस. इथंपर्यंत जे झालं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला PYQ ॲनालिसिसच कधी जमलं नाही आणि ते न केल्यामुळे मनात भीती निर्माण झाली होती. काय वाचायचं काही नाही, सिलेबस तर भला एवढा मोठा दिसायला लागला आहे सर, ह्याच्यासाठी सोर्सेस पण फार मोठे वाचायचे आहेत. या सगळ्या गोष्टीमुळं मनातला जो गोंधळ होता तो या लेक्चरमधून थोडा तरी कमी झाला का? मी म्हणत नाही की लगेच सगळं भारी क्लिअर झालं सर, पण आवर्जून परत तुमची फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि ग्रुपमध्ये आवर्जून शेअर करा. कारण ही डायरेक्शन जी आहे ना ती आता ॲक्च्युअल तुम्हाला फील आला असेल, सर खरंच की बिना टेन्शन घेतलं होतं आणि खूपच वाचत होतो आणि मुळात PYQ बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? ह्याला म्हणायचं PYQ ॲनालिसिस. एक क्वेश्चन घ्यायचा, तो कसा विचारला आहे, कुठल्या टॉपिकवर विचारला आहे आणि आता बेसिक रिक्वायरमेंट काय आहे. उगाच तज्ज्ञ होऊ नका, वेळ कमी आहे. तुम्हाला का फक्त इकॉनॉमिक्स आहे का? बाकीचे विषय पण आहेत. बरं त्या आता इकॉनॉमिक्सला मार्क किती आहेत? फक्त 10च. आणि मग ह्याच्यानुसार जर बघितलात तुम्ही, ह्याला जे घाबरत होतात ना तुम्ही ह्या टॉपिकला, खरं सांगा आता उद्योगावर कसे प्रश्न होते रे? पायाभूत सुविधावर. बरं शेतीला जे घाबरतो आपण, शेतीवर कसे प्रश्न होते मला सांगा बरं? काय वर्षी ते शेतीवर प्रश्न पण नाही आहे किंवा सहकारावर पण प्रश्न नाही आहे. जर हे एवढे टॉपिक नुसते दिलेत पण याच्यावर बेसिकच एरियावर जर प्रश्न आहे, बेसिक अंडरस्टँडिंगवर आहे, थोडी कन्सेप्टची डेप्थ वाढवणं गरजेचं आहे, कन्सेप्टचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आणि काही प्रश्न तर तुम्ही बघा ना प्रीच्या लेवलचे होते का नाही किंवा प्रीच्या अभ्यासावर सॉल्व्ह होतात का नाही? एवढं साधं सोपं गणित तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट रिव्हिजन स्ट्रॅटर्जी. ह्याच्या आधारावर आता तुम्ही ठरवा की मला कुठले टॉपिक करायचेत, कुठले नाही करायचेत, किंवा इव्हन जर टॉपिक आता मी जे काही करता असेल तर त्याचा अप्रोच कसा ठेवायचा याचा एक अँगल डेव्हलप झाला का? वाचताना आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचलं पाहिजे, उगाच नॉलेज म्हणून वाचवू नका, इरिलेव्हंट गोष्टीच्या मागे जाऊ नका. आणि याच्या पलीकडे पण तुमचे काही डाऊट्स वगैरे असेल तर येऊन भेटा आवर्जून किंवा कॉल करा. त्याच्या संदर्भात तुम्हाला अजून काही गोष्टी डिस्कस आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि याच सगळ्या गोष्टी ग्रुप C मेन्सबाबत आहेत. ह्याच्या पलीकडे इतरही बऱ्याच गोष्टी आपण राज्यसेवेसाठी कंबाईन प्री मेन्स असेल आपण आपल्या यूट्यूबवर घेतोच आहोत. आवर्जून फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल त्याची लिंक तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो कमेंट बॉक्समध्ये, तिथं ते जॉईन करा. कारण तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स ज्या आता ह्याच्या आधी दाखवलेल्या आहेत त्या तिथं मिळून जातील. PDF काढा आणि त्याचा अभ्यास सुरू करा. टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड मटेरियल दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. होप सो तुमचे बरेच डाऊट क्लिअर झाले असतील. सगळ्यात महत्त्वाची भीती दूर झाली असेल. या सगळ्याला एवढं बघून जे काही मनाचं धडकी भरलेली आहे ना हे एवढं सगळं, आणि ह्याच्यातही हे धडकी भरण्याचं कारण दोन दिलेले आहेत. इथे सार्वजनिक वित्त, इथे सार्वजनिक वित्त, इथं आंतरराष्ट्रीय संघटना किंवा व्यापार, इथे आंतरराष्ट्रीय व्यापार, काय इथं समग्रलक्षी, इथं समग्रलक्षी. ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिकोड केलेल्या आहेत. सिलेबस डिकोडिंगचा सेपरेट यूट्यूबला व्हिडिओ आहे, ते नक्की बघून घ्या म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल. आणि ग्रुप C आत्ता येणारी मेन्स असेल किंवा पुढची मेन्स देणार असाल तर इकॉनॉमिक्सची ही स्ट्रॅटर्जी वर्कआउट होते. ह्याच्यानुसार तुम्ही आता ठरवा तुमचा अभ्यास कसा करायचा ते. तुमच्या अभ्यासात आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी चुका होत्या त्या दुरुस्त करा आणि एक डायरेक्शन चेंज करा जी की एक्झामला गरजेची आहे. नक्की तुम्हाला 6 ते 7 किमान म्हणतोय मी, आकडा 8पर्यंत पण जाऊ शकतो. हे पॉसिबल आहे जर या पद्धतीनं वर्कआउट केलं तर, अभ्यास केला तर. चलो, ऑल द बेस्ट. सो नक्की आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया परीक्षेनंतर सुद्धा कळवा की ह्या लेक्चरचा फायदा झाला का नाही. चलो, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.